अर्थ स्वानंद आहे, हरी या शब्दाचा अर्थ परमानंद आहे, हरी या शब्दाचा अर्थ आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास साठवा माणूस. ज्या घरामध्ये आत्मविश्वास साठवला त्या घरामध्ये आनंद प्राप्त होत असतो. आणि आनंद म्हणजे सुखाच्या पुढची स्टेप. सुखाच्या पुढची स्टेप याचं नाव आनंद आहे. सुखाच्या व्यवहारे सुखलाभ झाला, आनंद कोंडला मागे. सुखाच्या व्यवहारे सुखलाभ झाला. व्यवहार सुखाचा केला, सुख होईल. आणि मग आनंद कोंदला मागे पुढे. सुख म्हणजे काय? प्रपंचात प्राप्त होतं याचं नाव सुख. आणि परमार्थात प्राप्त होतो दादा त्याचं नाव आनंद. सुखात आणि आनंदात बदल आहे. सुख कार्यक्रम झाला, मला पाकिट दिलं, मी काय होईल? आनंदी होईल का सुखी होईल? प्रकाश भाऊ सुखी. आणि ती गाडी घेऊन गेलो, ते पाकिटातले पैसे काढले पंपावाल्या दुःख. पोरग झालं 12 वर्षांनी, अरे गावाला पेढी वाटली मारुतीच्या पायरीवर बसून. आणि पुन्हा त्याच पोराने 17 वर्षानंतर मला एका लातारात बाहेर काढला. सुख आहे. सुखाचा विरुद्धार्थी शब्द दुःख आहे. आम्ही तुम्ही सुखी आहोत महाराज, सुखी आहोत. वर्षभर दारे धरले उसाला, ऊस गेला. पेमेंटच्या दिवशी काय होते माणसं? आज पेमेंट वर का नांगरटीवाले देऊन टाकले, खतवाल्याचे द्यायचे. पेमेंट झालं, दुसऱ्या दिवशी वाटण्यावरही गेलं. सुख और दुःख म्हणून एक लक्षात ठेवा, प्रपंचात फक्त सुख आहे, परमार्थात आनंद आहे. मग साठवायचं काय आम्हाला? फक्त मग घरात नको ते साठवून ठेवलं आणि मग कळलं हे या आपल्यावालं नाही. मग कळलं. लग्न मला माझे वडील म्हणत होते, आताच न करू ज्ञानेश्वर लग्न, तू चांगली कुस्ती खेळतोस. मी ग्रीक रोमन फ्रीस्टाईल चांगला करायचो. मी माळकरी होतो, माळकरी पहिलवान. पुण्याचे पोरं धपा धप पाडायचं बालेवाडीतली. बालेवाडी पुन्हा गोकुळ वाजताची तालीम आहे तिथं बालेवाडी. ग्रीक रोमन फ्रीस्टाईल चांगल्या प्रकारचे कुस्ती खेळणारे पोरं आहेत ते. जोपर्यंत तिथली पोरं कपडे काढत नाही तोपर्यंत कळत सुद्धा नाही पहिलवान आहे म्हणून. लाकडासारखे आहेत मला. असली स्टील बॉडी ना त्यांची, खतरनाक आहे ते. ते पोरं मी पाडत होतो. आणि मग माझा बाप म्हणला व्याजाने पैसे काढील पण तू कोल्हापूरला जा, चांगल्या प्रकारचं. मी म्हणलं मला लग्न करायचं. मला जी मुलगी दिली ती मामाची पोरगी आहे. ती म्हणत होती खरोखर तुम्ही जा, माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईल. म्हणलं तुला नाही करत ना करू, मी दुसरी करीन. लग्न लावून घेतलं आणि मग 5 वर्षांनी कळलं नसतं झालं तर बरं झालं. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. साठविला दाता त्रैलोक्याचा, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. अखिल कोटी भंडरीचा पांडुरंग माझ्या जिवंत सिंहासनावर विराजमान आहे. ही साठवण महत्वाची आहे. साठविला. बरं, साठवण्याचं वय
अभ्यास करण्याचं वय तरुणपण का म्हातारपण पोरांनो? तरुणपण. चांगल्या प्रकारचं व्यायाम करायचं वय तरुणपण. चांगल्या प्रकारचं मृदुंग शिकायचं वय मोठे बोला ना. चांगल्या प्रकारचा मृदुंग शिकायचं वय मिलिटरी मध्ये भरती व्हायचं वय पोलीस मध्ये भरती व्हायचं वय तरुण. बरोबर आहे की नाही? एमपीएससी युपीएससी स्पर्धा परीक्षेचा देण्याचं वय बोलत राहणार धडा धडा तरुणपणे. चांगल्या प्रकारचं व्यायाम करायचं वय सर्व्हिसला लागायचं वय चांगली शेती करायचं वय दारू प्यायचं वय लोकांच्या नवरदेव पुढं येडे चाळे करून नाचायचं वय गाडी बोला गाडी बोला अजून दोन गाणे आम्ही गेलो का बाबा येऊ नये बाबाचा बाप येऊ. चांगल्या प्रकारचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचं वय तरुणपण. शेती करायचं वय तरुणपण. चांगल्या प्रकारचं मृदुंग शिकायचं वय तरुणपण. गायन शिकायचं वय तरुणपण. अभ्यासाचं वय तरुण आणि परमार्थाचं वय सुद्धा तरुण. आणि ज्या घराला तारुण्य कळालं कशात घालवायचं तरुणपण कुणाच्या संगतीत आणि कुणाच्या पंक्तीत बसवायचं. ज्या घरामध्ये बापाच्या जीवनामध्ये हरी साठवलेला आहे त्या घरातल्या आईच्या जीवनामध्ये हरी साठवलेला आहे त्या घरातल्या आई बापाला कळतं आपले पोरं नेमके कुठं बसायचे. आई बापाला जर कळलं ना तर घरातले पोरं फार मोठे आहेत आणि आई बापाला जर काहीच कळलं नाही तर मग किती प्रॉपर्टी असून द्या 70 एकर असून द्या 100 एकर असून द्या नाही तर 200 एकर असून द्या आजाची बापाची प्रॉपर्टी येड्या पोराच्या जर हातात गेली ना येड्या पोराच्या त्याला माणसं सुद्धा गांगेत राहते त्याच्या बरोबर भाऊ चला बरं आपल्याला जायचं तुमच्याशिवाय पान आलंच नाही भाऊ तर नाच खुळा आहे भाऊला गुंठा नाही ठोला आणि पुन्हा तेच म्हणते भाऊ येडा आहे नाही बाराचा आहे ते तुमचं खातेन बी तुमचं इकितेन बी आणि संपल्यावर तुमच्याच पाहुण्याला म्हणते आम्ही मग सांगत होतो त्याला पण त्याचं डोकंच भरमिटलं एक लक्षात ठेवा ज्या घराला विचार आहे ज्या घराला आहार आहे आणि ज्या घराला विचाराची साठवण कळावी ते घर आज सक्सेस आहेत कुठेचे कुठे. ज्या घरात विचार नाही काहीच नाही 250 एकर जमीन संपून टाकली आणि त्यावर एसटी थांबली थंडगार पाण्याच्या बाटल्या खारे शेंगदाणे लेमन गोळे गरम गरम वडापाव देऊ काय देऊ आपल्या पोराने करू नये आपल्या पोराने करू नये याच्या करता बापाचं तरुणपण सुद्धा भारी लागतं. या घरातला बाप तरुणपणे परमार्थात आहे ज्या घरातला बाप तरुणपणे चांगल्या संगतीत आहे ज्या घरातला बाप चांगल्या संगतीत आहे त्या घरामध्ये आनंद आहे त्या घरामध्ये परमानंद आहे त्या घरामध्ये स्वानंद आहे त्या घरामध्ये आनंदनाद आहे त्या घरामध्ये तुर्यावस्था आहे त्या घरामध्ये अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे. नाहीतर संपलेले घर पाहिले नुसते माणसं मोठे गुळ नको मला गुळ आहे मला गुळ नको माणसं नुसते मोठले झाले
पण बुद्धी नाही झाली. आई पोरं दांडातल्या ताकदीनं मोठे करायचे का डोक्यातल्या ताकदीनं मोठे करायचे? डोक्यातल्या ताकद. व्हायला म्हणलं होय धुरपात काकू होय गंगवातेव सुमन अक्का पुष्पा लता अनिता संगीत वहिनी नाही या माया गल्लीतले आहेत. काकी आलेली ना मामती गीत काकी माहिती पोरं दंडातल्या ताकदीनं मोठे करायचे का डोक्यातल्या ताकदीनं मोठे करायचे? डोक्यातले डोक्यातले डोक्यातली बरोबर. डोक्यातली ताकद वाढण्याकरता पाण्यात अंगारात टाकून जेवण लागण खायला नाही बाबा ते देवाचा अंगार आणलेला आहे आणि ते चालून देते रोज संध्याकाळी पोराला त्याच्या गळ्यात तईत बांधावं लागेल बाहेर जायचं बुद्धी वाढायला. उशाला माती ठेवावं लागेल का कुडीत बांधून कोण्या भक्त कोण लिंब आणून त्याच्या उशाला पुरावं लागते. पोरग इथल्या ताकदीनं मोठं करायचं म्हटल्यानंतर नेमकं काय द्यावं लागेल त्याला? त्याच्याकरता घरामधली कलवरी लई भारी लागते. बराच कलवरी माहित आहे का? कलवरी माहित आहे का तुम्हाला? कलवरी सांगते सोंग अक्काल ते कुठे बसलेत? माझी बहीण ते कुठे बसले? कलवरी कलवरी काकी हाय इंदू अक्का कलवरी जिला कलवरी चांगली मिळाली तिचं नाणं चांगलं झालं. आणि पूर्वीच्या काळी लग्न झाल्यानंतर ब्लेंड कलवरी नवरी बरोबर पाठवल्या जायची. ब्लेंड हुशार शार्प जिनं प्रपंच केलेला पाहिजे आणि ती नवरी बरोबर पाठवल्या जाते. कशाला? ती सांगते बाई आता चापून चोपून आता पहिल्यांदी पंजाबीतलं चालणं वेगळं आणि साडीतलं चालणं वेगळं. पाय जरा व्यवस्थित परकाराच्या घोळातला आणि साडीच्या घोळातला पाय जिला टाकता आला तिला प्रपंच चांगला करता आला. आणि मग कलवरी सांगते बाई जरा चापून चोपून पदर फिदर दर्शन घ्या जाय. देवळात गेली कलवरी बरोबर नवरी. आता तिथं 7-8 बाया दळण करीत होत्या. हनुमान जयंती सप्ताह होता. चकुबाई ठकुबाई रंगाका भीमावशी आबाई खबाई कमी कोकिळा काकू संगीता वहिनी या दळणच करीत त्याच्यात मै मंडळी गमेलीने आणू द्यायला होती. आता कलवरी म्हणली बाई नवरी काय आता या 7-8 बाया यांच्या पाया पड आणि व्यवस्थित मारुतीचं दर्शन घेतलं. त्या 4-5 बायाच्या पाया पडली कलवरी नवरी. चकुबाईच्या ठोकोबाईच्या बागुबाईच्या कोकिळा काकूच्या इंदू आकाच्या सुमन मावशीच्या साऱ्याच्या पाया पडली. आणि त्यांनी त्यांच्या भिंगची चष्मे असे सावरी सावरी म्हणतो कोण आहे ती बघा कोण आमची आमची. आणि पोरीची उंची चांगली सरळ ना कमरेपर्यंत केस हसल्यानंतर दोन्ही गालावर खळ्या पडतात असे राणीचे सगळे गुण तिच्यामध्ये. आणि मग त्या गावातल्या म्हाताऱ्या म्हणल्या बाई आपल्या तिथल्या गंठ्याचा परपंच चांगला करीन बाई आहे. आपल्याला ओळखीची पाळखीची पण पाया पैडी गोरी पान आहे उंच आहे 10 का 15 पुस्तक शिकलेली आहे ल भारी आहे.
आणि जर पायात पडली नसती भाऊ जाधव भाऊ हा. ती धरल्या पायात पडली नसती म्हाताऱ्याच्या आणि ती म्हाताऱ्याकडे कोण म्हणली असती या डांगऱ्याला घरी सुना बसून देत नाही बरं का त्याच्यामुळे देवळात आल्या बरं का मला येत महाराज नुसती मंदिराच्या खाली उतरली असती तर बायाची चर्चा चालू झाली असती तिथे बाई पोरगी मत चांगली आहे गोरी पान आहे सरळ नाक आहे कमरेपर्यंत केस आहे 10 का 15 पुस्तक शिकलेली आहे पण आपल्या जेवरत रई